सहावा अध्याय प्रामुख्यानं आपल्या योगशास्त्राशी प्रामुख्यानं म्हणतोय प्रामुख्यानं आपल्या योगशास्त्राशी संबंधित आहे. तसा सगळेच अध्याय भगवद्गीतेचे योगमयच आहेत. सगळा भगवद्गीता हा योगासाठीच आहे. ज्ञानयोग, भक्तियोग, कर्मयोग, अन्यन्य योग, श्रद्धा योग, असे अनेक योग, आणि हे सगळे योग शेवटी या योग शब्दात येऊन समाविष्ट होत आहेत. आता आपण ह्या 6व्या अध्यायाचा जे आत्मसंयम योग, आता सहजच आपल्याला आत्मसंयम म्हटलं आणि त्याचा योग साध्य करायचा म्हटलं की आत्म्याला आपल्याला आत्म्याचं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाला प्राप्त होण्यासाठीचा केला जाणारा प्रयत्न, तो योग म्हणजे तो आत्मसंयम योग. आणि संयम म्हणजे जे मन, बुद्धी, चित्त, अहंकार या सर्वांचं संयम्य साधून आत्म्याला परमात्म्यापर्यंत नेऊन जोडण्यासाठी जो उपयोगात येतो, ती स्थिती, ती पद्धती म्हणजे आत्मसंयम योग. मग अशा प्रकारे आपण तिसऱ्या श्लोकावर थोडंफार चिंतन आपल्या मागच्या तासामध्ये केलेलं. तिसरा श्लोक अर्चनाताई वाचून दाखवा. तिसरा श्लोक. आणखीन कोण कोण वाचून दाखवू शकतोय त्याने ऑडिओ ऑन करायचा. तिसरा आणि चौथा श्लोक दोन्हीही अतिमहत्वाचे आहेत. योगारूढस्थ आणि जो प्रश्न आहे आपल्याकडे योगारूढस्थवर आपल्याला प्रश्न आहे. अरुरुक्ष मुनिर योगम याच्यावर बी टीप लिहा वगैरे असणार, परंतु योगारूढस्यवर नक्कीच प्रश्न आहे. तर हे दोन्ही श्लोक त्या संबंधाने महत्वाचे आहेत. हा, कोण वाचतंय? अर्चनाताई वाचा. हो सर. आरुरुक्षोर्मुनेर योगम कर्म कारणमुच्यते योगारूढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते. शम नाही म्हणायचं, शमक. शमक कारणमुच्यते. त्या पुढच्या कचा प्रारंभ आहे, त्या विसर्गाचा ख होऊ लागलाय. ख. योगा आरुरुक्ष मुनिर योगम योगं अरुरुक्ष मुनिर योगं कर्म कारणमुच्यते. जिथं क काना आहे, जिथं दुसरी वेलांटी आहे, जिथं मात्रा आहे, दोन मात्रा आहे, एक काना एक मात्रा आहे, त्याला थोडं दीर्घ करायचं आपल्याला. अरुरुक्षोर मुनिर योगम कर्म कारणमुच्यते योगारूढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते. म्हणजे जो योगात समतेत, योग म्हणजे आता समत्व चित्ताचे इथं म्हटलेलं आहे. म्हणजे आपल्या जीवनामध्ये, आपल्या साधनेमध्ये, आणि आपण आपल्या साधनेचा परिणाम कसा दिसावा, तर तो आपल्याला समत्व चित्ताचे मध्ये दिसावा. समत्व चित्ताचे तेची जाणसार योगाचे जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्याचे. हे ज्ञानेश्वरीतली ओवी आहे, परंतु त्याच्या संबंधाने श्लोक आपल्या भगवद्गीते दुसऱ्या अध्यायामध्ये आहे. जो योगात म्हणजे समतेत आरूढ होऊ इच्छितो अशा मननशील योगासाठी कर्तव्य कर्म करणे कारण, आणि त्याच्या पुढे गेल्यानंतर त्याच योगारूढ मनुष्याला, आता तो पहिली आपण पाहिलेलं त्या दिवशी की त्याची पहिली स्टेज आहे अरुरुक्षम, आणि त्याला शेवटी काय प्राप्त व्हायचंय तर योगारूढ व्हायचंय. योगारूढ म्हणजे आपल्या योग साधनेतली जवळपास समाधी अवस्था. मग अशा स्थिती प्राप्त केल्यानंतर ती करण्यासाठी जे आपल्या मनाला शमवायचंय, शम शांती, ती परमात्मा प्राप्तीमध्ये साधन आहे, उपयोगी आहे, असं आपण त्या दिवशी बघितलेलं. आपण म्हणजे अरुरुक्ष ही प्रारंभिक अवस्था, योगारूढ बनण्यासाठी प्रयत्नशील असतो तो मध्यम अवस्था, आणि योगारूढ झाल्यानंतर, योगारूढ बनला म्हणजे त्याची अंतिम दशा. मग आता पुढचा जो श्लोक आहे चौथा, याच्यात भगवंतानी हा योगारूढ कोण असतो, योगारूढचे लक्षण काय, म्हणजे अंतिम ज्या जो स्थितीला प्राप्त झालाय, ज्यांनी आपल्या आत्म्यावर संयम प्राप्त केलाय,
ज्याने आपल्या मनबुद्धीला संयम ठेवलाय, इंद्रियावर पूर्ण यशत्व प्राप्त केलंय, तसंच तो बाहेर समाजामध्ये भूतदृष्टीमध्ये समत्व चित्तानं वागतो. अशाचे काय लक्षण आहेत? आता असे 2, 3, 4 एकाच प्रकारच्या म्हणजे लक्षणांना भगवंतांनी 2-3 ठिकाणी वेगवेगळे नावं दिलेली आहेत. इथं आता 6व्या अध्यायामध्ये हा योगारूढस्थ आहे. याच्या पुढे चालल्यानंतर आपल्याकडे निरुद्ध चित्त एक महत्वाचा प्रश्न आहे. तो येणार आहे आपला, मला वाटतं 18व्या 19व्या श्लोकामध्ये आहे तो निरुद्ध चित्त. निरुद्ध चित्त पण जवळपास हेच लक्षण आहेत. आणि दैवी संपत्ती आपण 16व्या अध्यायामध्ये बघितलं, जवळपास समान अशाच प्रकारचे चित्त. आणि स्थितप्रज्ञ तो नाही आपला अध्याय, दुसरा अध्यायामध्ये स्थितप्रज्ञाचे लक्षण. तो स्थितप्रज्ञ भगवद्गीतेतला हा योगारूढस्य, निरुद्ध चित्त, दैवी संपत्तीवान हे जवळपास सगळे कमी जास्ती प्रमाणात सर्वांचे लक्षण एकच आहेत. तर अशा प्रकारे हा आपण संदर्भ देऊ शकतो आपल्या उत्तरामध्ये, किंवा आपली साधना ज्यावेळी आपल्याला आणखीन दृढ करायचंय, आपल्याला आणखीन मोठा अभ्यास करायचा आहे, त्यावेळी आपण हे सगळे संदर्भ वाचणं आणि त्यातून आपल्याला जास्तीचा खोलचा अभ्यास करता येतो. मग आता हा 4थ्या श्लोकामध्ये या योगारूढाचे लक्षण, तो कशा प्रकारे असतो, त्याचे काय, कुठल्या प्रकारे कुणाला योगारूढ म्हणायचं याचं चिंतन आहे. मग योगारूढावर प्रश्न आल्यानंतर हा दुसरा आणि तिसरा आणि 4था श्लोक हे दोन्ही आपल्याला याच्या संदर्भाने असलेले उत्तरात दाखल लिहिता यावं. ह्या दोन्ही श्लोकाला मध्ये नमूद करा. पाठांतर करता आलं तर बघा, दोन्ही श्लोक आपले त्या उत्तरामध्ये लिहिता यावेत आपल्याला. सर, योगारूढाची लक्षणे जर स्पष्ट करा म्हणलं तर वर्णन करा. लक्षण आपल्याला आरुरुक्ष मुनिर्योगम हे प्राथमिक स्थिती आहे योगारूढाची. मध्यम स्थिती आपण बघितली, त्याच्यासाठी प्रयत्नशील करणारा. आणि योगारूढ तस्यैव शमः कारणम् उच्यते. योगारूढाना शांती प्राप्त, शम म्हणजे मनाला, दम कशाला म्हणतो आपण, इंद्रियांचं दमन करणे, आणि शम कशाला म्हणतो, मनाला शांत करणे. जो शांत प्रसन्न असतो तो योगारूढस्थ होऊ शकतो. मग ह्या तिसऱ्या श्लोकावरचे अर्थ स्पष्ट करायचे आणि 4थ्या श्लोकावरचे योगारूढच्या लक्षणामध्ये आपल्याला लिहायचे. 4था श्लोक कोण वाचेल? हे दुसरे जे साधक आहेत ना, राधा सारणेजी, पूर्णाताई भोडके, पूजाताई चांडक, नेहा मुंडे, पूजा सूर्यवंशी, यांनी पण वाचण्याचा प्रयत्न करा ना. मीरा थोरात. सर मी वाचते सर. हा हा म्हणा, खिडकी उघडी करा. हा नेहाताई बोला, 4था श्लोक. एक मिनिट सर. यदा हि नेन्द्रियार्थेषु न कर्म स्वनुषजते सर्वसंकल्प संन्यासी योगारूढस्य तदोच्यते. आता हे आपण जे श्लोक वाचतोय, एक शब्द, एक महत्वाचा नियम सर्वसामान्य लक्षात ठेवा. जो जोड अक्षर आहे ना, जोड अक्षर, त्याच्या पूर्वी तुम्हाला आज बहुतेक PDF टाकली, त्याच्या पूर्वीच्या अक्षरावर जरा जोर देऊन बोलायचं आहे. यदा हि इंद्रियार्थेषु न कर्म स्वनुसज्जते सर्व संकल्प संन्यासी. आता ही दुसरी वेलांट आहे तर त्याला लांबवायचं थोडा. सर्व संकल्प संन्यासी योगारूढस्तदुच्यते. हे पहा, याचा शब्दशः अर्थ असा दिलेला, कारण जेव्हा इंद्रियाच्या भोगात आसक्त होत नाही, तसेच कर्मातही आसक्त होत नाही, तेव्हा तो संपूर्ण संकल्पाचा त्यागी मनुष्य योगारूढ म्हटला जातो. आता आपण योगारूढापर्यंत आलोय, आरुरुक्ष नाही, मधली स्थिती नाही. मग तो योगारूढ कसा असणार आहे? सर्व इंद्रियावर नियंत्रण, सर्व वेगळ्या कर्मामध्ये आणि वेगवेगळ्या विषयामधून आसक्ती रहित. मग कर्मात ही आसक्ती नाही, आणि सर्व संकल्पामध्ये संकल्प सुद्धा करायचे नाहीत. संकल्प केव्हा होतात? मनामध्ये स्फूर्ती आली
आणि त्या स्फूर्तीला पूर्ण करण्याचे जे भाग असतो ना, तो योगा म्हणजे संकल्प तो गडबड करतो. म्हणजे आपल्या मनामध्ये निर्माण झालेल्या उर्मी स्फूर्ती त्या संकल्पानं पूर्ण होतात आणि योगारूढ झाल्यानंतर योगारूढ होईपर्यंत कर्म योग हा महत्वाचा. आणि एकदा योगारूढ झाल्यानंतर हे कर्माला हळूहळू आपल्याला कमी करायला पाहिजे. नियमित कर्म जे आहेत ते कमी करायचे आणि मग त्याचं कर्म कोणतं राहणार? चिंतन, मनन, निधिध्यासन, ध्यान. आणि म्हणूनच हा आत्मसंयोग योगामध्ये हा ध्यान योग म्हणून हे ध्यान लक्षणामध्ये जाणार आहे. पण आता आपल्याला कर्म योगामध्ये नाही, आता योगारूढच हा थोडस कर्म संन्यास म्हणायला हरकत नाही. म्हणजे सामान्य कर्म नाही तर शरीर निर्वाहासाठी जे कर्म आहेत तेवढेच तो करतो आणि मग त्याचं सदैव कार्य चिंतन, निधिध्यासन, मनन, भगवत चिंतन, भगवत ध्यान याच्यामध्ये. म्हणून ह्या आरूढ योगारूढ जो साधक आहे तो सर्व संकल्पाचा त्यागी मनुष्य योगारूढ म्हटला जातो. कोणता कोणता? आता मी प्रश्न शेवटी विचारतो, छोटे छोटे प्रश्न, तर तुमचं लक्ष त्यामध्ये नक्कीच असावं या दृष्टीनं छोटे छोटे यावरचे प्रश्न विचारण्याचा आपण प्रयत्न करूया. हे पहा, आता हा जो चौथा श्लोक आहे त्याच्यामध्ये जेव्हा केव्हा इंद्रियांना भोगामध्ये आणि कर्मामध्ये आसक्ती होते, म्हणजे आसक्ती झाली अशा वेळेसच, आता काही वेळेस त्याची आसक्ती असेल, काही वेळेस नसेल, तो काळ ज्यावेळी त्याची कर्म किंवा भोगामध्ये आसक्ती नसते त्या वेळी तशा संकल्प केलेल्या व्यक्तींना योगारूढ म्हटलं जातं. आणि इथं यदा तदा जो शब्द प्रयोग आलेला आहे श्लोकामध्ये, यदा ही इंद्रियार्थेषु न कर्म स्वनुसज्जते सर्व संकल्प संन्यासी योगारूढस्तदोच्यते. यदा म्हणजे केव्हा? इंद्रिय, कर्म, संकल्प या सर्वांचा त्याग करणारा, तेव्हा योगारूढ उच्च पद्धतीचा योगारूढस्तदोच्यते, त्याचा उच्चार तो योगारूढ म्हटला जातो. केव्हा? यदा तदा. अशा प्रकारे तो असेल, तीन गोष्टीनं पूर्ण असेल. इंद्रियावर नियंत्रण, कर्मामध्ये आसक्ती, सर्व संकल्पाचा त्यागी, असा असेल तदा योगारूढ उच्यते. मग अशा प्रकारे जी स्थिती आहे सुरुवातीला आपण बघितलं की कर्म हे कारण आहे, आपल्याला कर्म योगातून हळूहळू ध्यान योगामध्ये जायचं. हे कर्म आतापर्यंत कारण होतं, योगारूढस्थ झाल्यानंतर कर्म निवृत्ती रूपी शम साधन या रूपानं आवश्यक आहे ध्यान प्राप्तीसाठी. म्हणजे थोडीशी ध्यान योगामध्ये, ज्ञान योगामध्ये स्थिरता प्राप्त झाली की, अशी दृढता प्राप्त झाली की त्याला हे सांसारिक, पारिवारिक जे बाकी काम आहेत त्याच्यातून मुक्ती ठेवून हळूहळू आपल्याला पुढच्या स्थितीला जायचंय. आणि ती म्हणजे थोडस शम करणे, म्हणजे थोडस त्याच्यावर नियंत्रण प्राप्त करणे, मनावर नियंत्रण प्राप्त करणे ते आवश्यक आहे. आणि एखादा आध्यात्मिक क्षेत्रामध्ये व्यक्ती पुढे जातोय त्यावेळी असं, म्हणजे तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलेलं आहे की जर आपण अनेक व्यवहार वाढवले, आपल्याकडे शेती बी आहे, व्यापार बी आहे, अनेक प्रकारचे काही अनेक व्यवहार करतो, व्यापार करतो, मग अशा अनेक व्यवहार व्यापार केल्यानंतर त्याचं मन सारखं सारखं त्या व्यवहाराकडे जाईल ना. म्हणजे एक अभंग आहे, जसं जसं आपण इकडे सांसारिक व्यवहारामध्ये पडू तस तसं इकडे पाय खोल जातो आणि ते परमात्म्याकडलं लक्ष कमी होत आहे. त्यासाठी सांगतायत इथं
की तुम्ही ज्यावेळेस समाधी अवस्थेपर्यंत यायचा प्रयत्न योगारूढ होतो, त्यावेळी तुम्ही जर अनेक तुमचे हे भौतिक समाजामधले कारोबार आणि व्यवहार असतील, तर तुमचं ना ध्यान लागणार आहे, ना तुम्हाला वेळ मिळणार आहे, ना तुम्ही काही साधना करू शकणार आहे. म्हणून त्यानंतर कर्मनिवृत्ती रूपी समभावाने असणे आवश्यक आहे. म्हणजे इथं आता एकंदरीत असं स्पष्ट होतंय की ध्यान योगामध्ये प्रवेश प्राप्तीसाठी जी आवश्यक चित्तशुद्धी आहे, ती चित्तशुद्धी एक बार प्राप्त करून निष्काम कर्मयोग या पद्धतीनं आपल्याला आरंभ करायचा आहे. आणि यानंतर ध्यानामध्ये थोडीशी स्थिरता प्राप्त झाली की ही कर्मानुष्ठान जे कर्म आहे, कर्मानुष्ठान सुद्धा कमी करून कर्मनिवृत्ती रूपी चित्त, त्याला क्षम, त्याची उपरती याच्यामध्ये वाढ करता आली पाहिजे. नंतरच योगारूढ होऊ शकतो. आणि असा करणारा म्हणजेच योगारूढ आहे. योगारूढाचे लक्षणच असे आहेत की त्याचं साधनेमध्ये स्थिरता प्राप्त झाल्यानंतर त्याला आपले नियत कर्म हे हळूहळू कमी करता यायला पाहिजेत आणि चित्ताची उपरती याच्यामध्ये वाढ करता आली पाहिजे. तोच विषय थोडासा. अगोदर चित्त शुद्धी प्राप्त करण्यासाठी आरंभी साधकानं निष्काम कर्मानुष्ठान करावं, ते त्यावेळी त्याला उपयोगी आहे. आणि मग ध्यानामध्ये प्रवेश झाल्यानंतर कर्मानुष्ठान सुद्धा स्थगित करून मग अत्यंत उच्च कोटीचं साधना करण्याचा प्रयत्न करावी. आणि त्याच्यानंतर मग हळूहळू कर्मनिवृत्ती रूपी चित्तोपरती म्हणजे चित्ताची पण उपरती, आणि त्यालाच शमशांती असं म्हटलेलं आहे. आणि अशा प्रकारची चित्ताची शमशांती, शम किंवा शांती हे ध्यानारूढ स्थितीपर्यंत घेऊन जातं. मग आता ही आपण विषय घेतला होता, आता बोलून गेलो आपण की कर्मनिवृत्ती जर झाली तरच श्रवण, मनन, निधिध्यासन इत्यादी जे म्हणजे अंतर साधना आहे, ती साधना होऊ शकते. त्याच्यासाठी प्रयत्न केले जाऊ शकतात. आणि खरोखरच म्हणजे अशा प्रकारे ज्यावेळी तो साधना करतो, ध्यानामध्ये बसतो, मनन चिंतनामध्ये बसतो, त्यावेळी त्याला आपोआपच त्याचं कर्मकलापमध्ये त्याची रुची, लक्ष त्याचं राहतच नाही. तो अशा प्रकारे जातच नाही. आणि जो जातो तो योगारूढ होऊ शकत नाही. आणि मग असं झाल्यानंतर आपली जी दृष्टी आहे ती, आपलं मन इकडं तितकं भरकटत नाही. ज्याला आपण म्हणतो की मनाला बहिर्मुखी होऊ देत नाही, त्याचं मन अंतर्मुखी होतं. आणि असं झाल्यानंतर चित्ताची शांती जी आहे त्याची तो अपेक्षा करतो. अशा प्रकारे माझं मन, बहिर्मुख झालेलं मन अंतर्मुख करून तो चित्ताची शांतीची प्रयत्न करतो. आणि मग अशाच प्रकारे तो जो ध्यानरूपी ध्यान योगाची साधना करतो, हळूहळू तो निसंकल्प स्थिती, कुठलाही संकल्प सुद्धा नाही, मला हे काम करायचंय, मला ते काम करायचंय, असा निश्चय सुद्धा नाही. मनाचे संकल्प फार भारी असतात. मनाच्या संकल्पाला फार विशेष वजन आहे. जे मन संकल्प करी ते पूर्ण करते ते. तर त्या मनाचे असे संकल्प सुद्धा उभारू द्यायचे नाहीत. मनानं संकल्प केलं किंवा आपल्या समोर एखादा विषय आला आणि त्या विषयानं उभारी घेतली की म्हणून मला हे पूर्ण करायचे म्हणून मन संकल्प घेतो. म्हणून निसंकल्प करण्याची स्थिती प्राप्त करावी आणि त्यातूनच आत्मस्वरूपाची अनुभूतीपर्यंत पोहोचण्यापर्यंत जातो आणि त्यालाच योगारूढस्थ म्हटलेलं आहे. म्हणून एकंदरीत आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ह्या अगोदर निष्काम कर्म करावे, हळूहळू
नंतर त्या कर्माचं सुद्धा हळूहळू कर्म पण सोडून द्यावं आणि ध्यानधारणा इत्यादी इत्यादी साधनेमध्ये त्यांनी पुढे चालायला पाहिजे. आणि आता 3 विषय जे मी बोललो की योगारूढस्थ होण्यासाठी जे 3 विषयांची गरज आहे, तो योगारूढस्थ साधक ना इंद्रियांच्या भोगामध्ये ना कर्माच्या आसक्तीमध्ये आणि त्या म्हणजे ध्यान करत असलेल्या कालामध्ये सर्व संकल्पांचा त्यागी पुरुष, असं हे योगारूढाचे लक्षण आहेत 3. आणि मग हे 3 लक्षणं आणखीन थोडेसे स्पष्टपणे आपल्याला चिंतन जर करायचं ठरलं, इंद्रियांच्या विषयासंबंधी जे विषय आहेत, इंद्रियाच्या संबंधित जे विषय आहेत, शब्द, स्पर्श, रस, गंध, हे सगळे त्याच्याकडील सुद्धा आसक्ती निर्माण व्हावी. इंद्रियांची विषयासंबंधी आसक्ती कमी व्हावी, आसक्ती रहित व्हावा, एक लक्षण. दुसरा, कर्म इत्यादी मध्ये सुद्धा आसक्ती नसावी. म्हणजे एकंदरीत आपल्या सगळ्या इंद्रियावर प्रथम लक्ष आहे, इंद्रियावर पूर्णपणे नियंत्रण करणारा योगारूढ. दुसरं असं आहे की मला हे काम करायचंय, मला हे काम करायचंय, मला परिवारामध्ये एवढं मोठं काय करायचंय, मला हे एवढी प्रॉपर्टी मिळवायचं, मला तेवढी लक्ष आणखीन काय मिळवायचंय, ह्या सगळ्या कर्मामधल्या आसक्ती सुद्धा पूर्णपणे थांबायला पाहिजेत. आणि अशा आसक्ती असेल तर आपलं ध्यान लागत नाही, आणि ध्यान लागत नाही तर तो योगारूढ होऊ शकत नाही. हा दुसरा लक्षण योगारूढाचं. तिसरं लक्षण, सगळ्या संकल्पाचा त्यांनी त्याग करावा. आणि अशा प्रकारे एखादा साधक योगारूढ आहे की नाही हे जर बघायचं असेल, तो परिपूर्ण ध्याननिष्ठ आहे का नाही, तो ध्यानयोगी आहे का नाही, हे जर आपल्याला निकष लावायचे असतील तर या 3 गोष्टींच्या वरून त्याला सहजपणे त्याची ध्यानयोग स्थिती, त्याची योगारूढ स्थिती आपण समजून घेऊ शकतो किंवा निरीक्षण करू शकतो. आपण सुद्धा किंवा एखादा म्हणतोय की मी ध्यान योगामध्ये मोठी परिपूर्णता प्राप्त केली, मला ध्यान लागतं वगैरे वगैरे, तर त्यानं स्वतःनं किंवा इतरांनी या 3 गोष्टीचा निकष लावून बघावा. त्याने इंद्रियावर नियंत्रण प्राप्त केलंय का, कर्मामध्ये त्याची आसक्ती आहे की नाही, किंवा नेहमी बार तिसरं लक्षण आहे, बार अनेक संकल्प करून ते संकल्प पूर्ततेसाठी भौतिक जगतामध्ये झटत राहतो, प्रयत्न करत राहतो. असा व्यक्ती योगारूढ होऊ शकत नाही आणि त्याला ध्यान योग ही प्राप्त होऊ शकत नाही. आता इंद्रियादी जे आपण पहिला विषय घेतला होता, पहिलं लक्षण, त्याच्यामध्ये इंद्रिय इत्यादीच्या वासना ज्या आहेत त्याच्यामध्ये जो आसक्ती ठेवतो, त्या आता सहजच आपल्याला पण अनुभव येतो की आपल्या जर आपल्याला आपले जिभेचे चोचले पुरवावे वाटतात, डोळ्यानं आणखीन काही बघावं वाटतं, कानानं आणखीन काही वेगळे संगीत ऐकाय वाटतात, आपल्याला आपल्या त्वचेला सुखावं स्थिती असावी वाटते. अशा गोष्टीचं इंद्रियांच्या मागे जर आपण भरकटत गेलो तर त्याचं ध्यान एकाग्रता कशी काय लाभेल. आणि अशा प्रकारे अशा इंद्रिय लोलुपतेवर, इंद्रिय वासनावर विरक्ती प्राप्त झाली तरच त्याचं जे मन बाहेर भटकत असतंय ते मन अंतर्मुखी करायला त्याला अडचण पडेल. आणि सगळे इंद्रिय हे मार्ग आहेत, त्याच्या पाठीमागे तर ते मन आहे. इंद्रिय हे यंत्र आहे. आता डोळा आहे आपला, डोळ्याला आपण काही बघतो, हे बघण्याची दुर्बीण आहे, ते बघणारा कोणीतरी आहे, ते मन ते आपल्या आतमध्ये आहे. तर जर इंद्रिय बघायला लागले तर त्याचं म्हणजे सेन्सिटिव्हिटी मनाकडे जाते आणि मग तर चपळ चंचल थोडस भरकटणारं असतं, मग ते असं बघण्याकडे लोलुपता येते, म्हणून त्याला एकाग्रता होऊ शकत नाही. आणि म्हणूनच इथं म्हटलेलं आहे की जो इंद्रियांच्या पाठीमागे गेला तो योगारूढ होऊ शकत नाही. आता कर्माची आसक्ती असू नये, हे कशामुळे आसक्ती होत नाही
जेव्हा अंतरंगामध्ये चित्त आत्मा स्थिर राहतो आणि बाहेरील कर्म मध्ये त्याला रुची राहत नाही, म्हणजे इंटरेस्ट कमी राहतो त्याला बाहेरच्या या भौतिक कामामध्ये, ज्यावेळेस इंद्रियांची मनाची अंतर्मुखी होऊन थोडीशी उपरती होते. बा आता हे मला उपरती म्हणजे काय, की हे सगळं भौतिक जगताचे काम ते इथंच राहणार आहेत, हे विषय इथंच राहणार आहेत, मी तर संपणार आहे किंवा विषय तर संपणार आहेत, हे सगळ्या जे वस्तू आपण प्राप्त करतो त्याही इथंच राहणार आहेत, अशा प्रकारची मनाची उपरती झाली. आणि मग अशी झाल्यानंतरच तो कर्म प्रवृत्तीमध्ये रत होत नाही, त्याला कर्म प्रवृत्तीमध्ये थोडीशी रुची होत नाही. आता ही अति उच्च कोटीची साधना झाली. हे कुठल्याही कामामध्ये रती किंवा थोडी रुची न राहणे ही अति उच्च कोटीची झाली. मग आता याच्यात आणखीन एक बारकावा दिलेला आहे, की उच्च कोटीची साधना पुरी झाली आणि पुरी झाल्यानंतर सुद्धा साध्य वस्तूच प्राप्त झाली. आणि साध्य वस्तू अंतिम काय, कोण सांगेल बरं? अंतिम साध्य वस्तू काय आहे? आपल्याला हे खालच्या भौतिक वस्तू त्यातून तर आपल्याला कर्म निवृत्त व्हायचंय. अंतिम साध्य वस्तू काय? मोक्ष. हा बरोबर. मोक्षच. हो, आणखी त्याला दुसऱ्या शब्दात ठीक आहे, समाधी. कुणाकुणाला काय काय सुचतात ते सांगा. म्हणजे हे बरोबरच आहे. साधना पुरी होते त्यावेळी त्याला काय प्राप्त होतंय, तर साध्य वस्तू म्हणजे जे आत्मप्राप्ती आहे, परमात्म्याची प्राप्ती ते प्राप्त होते. आणि अशी प्राप्ती झाल्यानंतर सुद्धा मग याला आता हा दुसरा एक शब्द प्रयोग आहे बघा, जीवनमुक्त. आपल्या योगशास्त्रामध्ये येते, जीवनमुक्ताचे लक्षणं लिहा. याला योगामध्ये जीवनमुक्त म्हटलेलं आहे. हा जो म्हणजे हा जो जीवनमुक्त आहे, त्या जीवनमुक्त पुरुष त्याला आत्मप्राप्ती झाल्यानंतर सुद्धा, उच्च स्थिती प्राप्त झाल्यानंतर सुद्धा तो लोकहितासाठी काही कार्य करत असतो. परंतु अति उच्च कोटीची स्थिती प्राप्त करत असताना हे लोकहिताचे कार्य सुद्धा माग सोडून द्यायला पाहिजेत. हळूहळू ते लोकहिताचे कार्य करता करता मग थोडीसा अभिमान वाढतो, थोडीशी लोकेशना वाढते. लोकेशना, वित्तेशना, लोकेशना हे आहेत ना, तर त्याच्यामुळं मग तो योगारूढावरून ढळण्याची शक्यता आहे, योगा भ्रष्ट होण्याची शक्यता आहे. म्हणून ते सुद्धा पुढं पुढं त्याच्यातून सुद्धा रुची कमी करायला पाहिजे. 2 कारणाचा आपण सविस्तर वर्णन बघितलं. इंद्रिया वासनांवर नियंत्रण, कर्मामध्ये आसक्ती न करणे, आणि तिसरं कारण आहे सर्व संकल्पाचा त्याग. आता सर्व संकल्पाचा त्याग हे संकल्प सुद्धा 3 प्रकारचे सांगितलेले आहेत. एक मलिन संकल्प, एक शुद्ध संकल्प आणि एक निसंकल्प म्हणजे संकल्प रहितच. साधनेच्या सुरुवातीला शुद्ध संकल्प करत करत मलिन संकल्पातून पूर्णपणे निर्मूलन व्हायचंय. म्हणजे आपला अगोदर सुरुवातीला असतं आपल्या जीवनामध्ये मलिन संकल्प. मग ते हळूहळू आपण साधना करताना म्हणजे निष्काम कर्मयोग वगैरे वगैरे करत करत हळूहळू त्यातून शुद्ध संकल्प करत जायचंय. आणि असं म्हटलेलं आहे की शास्त्र, आता ही जी संकल्प आहेत, शास्त्र आणि सज्जनांचे संपर्क वगैरे वगैरे केल्यानंतर आपल्याला जी काही पूर्वी आपल्या पापामुळे आपले पाप संपर्काने किंवा पाप संकल्प जे झालेले असतात ते आपल्याला धुवून टाकता येतात या शास्त्र आणि साधू संतांच्या संपर्काच्या संकल्पामुळं. आणि तो तसा असे प्रयत्न करून, शुद्ध संकल्पाचे प्रयत्न करून आपलं चित्त पूर्णपणे शुद्ध आणि म्हणजे काय म्हणतो पावन, पवित्र करायला पाहिजे. आता याच्यानंतर पुन्हा आता आपण शुद्ध संकल्पावर आलो.
शुद्ध संकल्पावर आल्यानंतर आता आणखीन एक शिडी वर चढायचं आपल्याला. ती शिडी म्हणजे त्या चित्ताचं आता निसंकल्प करायचं आहे. म्हणजे आता कोणताही संकल्प नाही, ना शुद्ध ना पावन संकल्प, कोणताच संकल्प नाही. आणि त्या असं झाल्यानंतर तर मग हे दृश्य पदार्थाच्या संबंधीने तर कुठलेच संकल्प राहणार नाहीत. चित्त पूर्णपणे आत्माकार होणार. आता इथं एक लक्ष घ्या की असं काही समजायचं नाही की हे संकल्प रहित झालो आपण, संकल्प आपले काहीच नसले म्हणजे काय, म्हणजे संकल्प संन्यास घेतला म्हणजे काय, एकदम ज्ञान शून्य झालो का, आपण एकदम काय काहीच काम करत नाही का, कुठं तर आरामशीर लोळतो का, आळशी झालाय का, किंवा काय ते प्रमादी झालाय का, वगैरे वगैरे, असं काही संकल्प म्हणायचं विचार करायची गरज नाही. क्योंकि त्याला ज्यावेळी हा निसंकल्प वृत्तीचा व्यक्ती होतो त्यावेळी त्याची प्रज्ञा उजळते. प्रज्ञा म्हणजे कोण सांगेल? बोलत चला, बोलण्यानंतर काही चरित्र सांगा. प्रज्ञा म्हणजे कशाशी संबंधित असेल बरं हा शब्द? चरित्र हा, बोला बोला. किंवा आमच्या स्मृतीताई योग शिक्षक आहेत. योग शिक्षकाचा बोलका असतो. तुम्ही सगळे योग शिक्षक व्हा. आणि प्रज्ञा योग म्हणजे शिक्षक होण्यासाठी फक्त योगाची थेअरी नाही तर प्रॅक्टिकली योग करायला पाहिजे. ऑनलाईन योग वर्ग चालतो, तुम्हाला आवश्यकता असेल तर तो पण तुम्ही त्याच्यामध्ये सामील होऊ शकता. तर ही प्रज्ञा काय असेल? बुद्धी प्रतिभा. ज्ञान. बुद्धी सर, बुद्धी प्रतिभा. करेक्ट करेक्ट. हे आहे, हे प्रज्ञा म्हणजे बुद्धीची अति उच्च कोटीची स्थिती. बुद्धी, मेधा, ऋतुंबरा, प्रज्ञा असं म्हणतो की नाही आपण, ह्या बुद्धीच्या स्थिती आहेत. आणि ज्या स्थितीनं बुद्धीनं आत्म्याची चेतना आपण प्राप्त करून घेऊ शकतो, आत्मप्राप्तीचा ज्ञान ज्यावेळी होतं, ती प्रज्ञारूपी स्थिती प्राप्त असते अशा निसंकल्प साधकाला. मग कसा काय तो शून्य बुद्धीचा असेल, त्याला शून्य ज्ञान कसं काय म्हणता येईल? त्याला ज्ञान तर भरपूर आहे, हे व्यावहारिक ज्ञानी आहे, त्या व्यावहारिक ज्ञानाचा तो उपयोग करत नाही. तो त्याचं ज्ञान परमात्मा प्राप्तीसाठी वापरतो. विवेक, विवेक म्हटलेला आहे याला, विवेक. योगामध्ये एक सूत्र आहे बघा, योगशास्त्राचा अभ्यास चालू आहे की नाही तुमचा? योगांग अनुष्ठानाद अशुद्धी क्षयो ज्ञान दीप्तिरा विवेक ख्याती. हा ह्या योग्याची आणि इथल्या योगारूढाची विवेक ख्याती, हा त्याची विवेक बुद्धी जागृत होते आणि काय अनात्मा आहे आणि काय आत्मा आहे याची त्याला ओळख करते. काय देह भौतिक म्हणजे जे म्हणजे तात्कालिक उपयोगाचं आहे आणि अशाश्वत काय आहे, अशाश्वत काय आहे, हे ज्याची जाणीव ज्याला होते ते म्हणायची विवेक बुद्धी. मग आता शाश्वत काय? परमात्मा प्राप्ती, आपले आत्मा. आणि अशाश्वत काय? हा परिवार, हा संसार, हे भौतिक प्रॉपर्टी, हा देह सुद्धा, हे सगळे अशाश्वत. धीरे धीरे हे संपत चालले ना. आपण बालपणी होतो तसे आता आहोत का? शेवटी असणार आहोत का? आणि शेवटी तर एकदम याची 18 ग्रॅम फक्त राखच होणार आहे. मग अशी स्थिती याची असल्यानंतर हे सगळे अशाश्वत सुटणारे. शाश्वत काय त्याची ओळख करून त्या शाश्वताच्या प्राप्तीसाठी जो प्रयत्न करतो तो प्रज्ञावान बुद्धी त्याला प्राप्त होते, त्याचा विवेक जागृत होतो आणि ही प्राप्ती होते या योगारूढस्थला. म्हणून त्यानं सर्व संकल्प संन्यास केलाय म्हणजे तो काय शून्य झाला काय? तो काय मूर्ख आहे का? तो काय आळशी आहे का? निष्कर्मी आहे का? त्याला काही कर्तव्यच नाही का? असं नाही, त्याला कर्तव्य आहे. आपल्या आत्म्याचा उद्धार करून घेण्याचं कर्तव्य आहे त्याला. आणि सगळ्यांनी लक्ष ठेवायचं आहे,
योगशास्त्राच्या अभ्यासाला आपण प्रवेश घेतलाय, म्हणजे आपण सगळेजण आपल्या आत्मउद्धारासाठी प्रवेश घेतलाय. हे सगळ्या परिवार व्यवहार हे कुणीही करत राहायचंय. आपण करतोय असं त्याचा अभिमानी बाळायचं नाही, ते आपोआपच होतो. एक छोटस उदाहरण देऊ का? जरा म्हणजे मनोरंजनी होईल आणि थोडस तुकाराम महाराजांनी, ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेलं उदाहरण आहे, तो की आपल्या मनाचं नाही ते विषय. बैलगाडी माहिती आहे? बैलगाडी, बैलगाडीला किती बैलच असतात? दोन. मीराताई थोरात, 2 असतात. ऑडिओ ऑन करून बोला. 2 असतात. 2 हा, 2 बैल असतात. 2 बरोबर आहे. एक पण राहतो ना छकडावाला, बरं शक्यतो असू दे. 2 असतात. एक बैलाचा असो या 2 बैलाचा असो, बैलगाडी असते ना. फक्त असे बैलगाडी प्रवासाला निघाली ह्या गावावरून त्या गावाला, की त्या मालकाचं एक कुत्र पण सोबत सोबत निघतंय. ते कुत्र्यांची स्वभाव असतो तसा, की मालकाची शेताला बैलगाडी चालली, ह्या गावावरून त्या गावाला चालली. पहिलं मुलींना आणायला ह्या गावावरून त्या गावाला बैलगाडीनं जात होते. म्हणजे माहेर सासरून माहेरला आणणे या पद्धतीने. तर त्या बैलगाडीच्या खालून ते मालकाचा कुत्रा चलत असतो आणि त्या कुत्र्याला वाटतं ही बैलगाडी मीच ओढू लागलोय. आता हे खरंय का बरं? अरे कुत्र्या, तुझं त्या बैलगाडीमुळे संरक्षण होऊ लागलंय, तू ओढू लागला नाहीस ती बैलगाडी. म्हणून आपण कुठलाही तसं आपलं परिस्थिती म्हणजे ते संसार मी चालवतो म्हणतो का? त्या श्वानासारखी परिस्थिती आहे आपली. आपण नाही चालवत संसार. आपल्या प्रारब्ध कर्मानं जी आपल्याला मिळालंय, जे कारभार आहे आपल्याला, तो चलतच राहणार आहे. तुम्ही 8 दिवस काही न करता, म्हणजे संसार काही न करता म्हणजे एकदम झोपून राहू नका. उगाच फार लक्ष घालू नका संसारिक कामामध्ये, ते आपोआप चलत राहते. काय करायचं आपल्याला? जे शाश्वत आहे त्याच्यासाठी प्रयत्न करायचे. आणि सगळ्या किती 12-15 जण उपस्थित आहे, ध्यानात ठेवा, या नवरात्रामध्ये हे संकल्प करायचे. आता मी इथं संकल्प म्हणतोय आणि इथं निसंकल्प होण्याचं पण सांगतोय, परंतु अगोदर संकल्प करायचे शुद्ध संकल्प. आणि शुद्ध सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ. चांगले चांगले शुद्ध शुद्ध संकल्प करत राहा. त्या पाठीमागे परमात्मा परमेश्वर असतो, तो पूर्ण तोच करून घेतो. आणि मग नंतर हे सुद्धा संकल्प सोडून टाकायचा आहे, योगारूढस्थ व्हायचंय आणि चांगला संकल्प करून आत्मउद्धाराचा संकल्प या नवरात्राच्या दिवसामध्ये. सगळ्या दुर्गात जास्तीत जास्त आहेत, 1-2च बाबा आहेत, दत्तात्रेयजी वगैरे वगैरे, विशालराजजी वगैरे वगैरे. तर या सगळ्या दुर्गाने हा संकल्प करायचा आहे की आम्हाला आमचा आत्मउद्धार करून घ्यायचा. पुनरपी जन्म पुनरपी मरणम, हे पुन्हा पुन्हा नको. हा आत्मउद्धार त्याच परमात्म्याशी एकत्र होऊन जायचं आपल्याला. अशा प्रकारे संकल्प शून्य झाल्यानंतर तो म्हणजे व्यवहार शून्य होत नाही, तर त्याचा व्यवहार तर विवेकशील व्यवहार होतो. प्रज्ञारूपी आत्म्याची चेतना जागृत होते आणि मग शेवटी हे चित्त, हा आत्मा त्या परमात्म्यामध्येच लीन होऊन जातो. मग अशा प्रकारे 3 लक्षणांनी जो साधक परिपूर्ण असतो, तो योगारूढ समजावा, त्याचे जीवन धन्य बनते. आता कोण सांगेल बर? एक एक आता छोटे छोटे प्रश्न विचारतो. हे नक्की प्रश्न असतो आपल्याला योगारूढचा. योगारूढाचे लक्षण कोणते कोणते? योगारूढाचे किती लक्षण आहेत? 3. हा, कोणते कोणते? चिंतन, मनन, लय सोपे ध्यान. लक्षण. हा, चिंतन, मनन, ध्यान. नाही, नाही. इंद्रिय ते चिंतन मनन ध्यान. ध्यान विषय योगासाठी म्हणजे योगारूढाने करायचं. ते लक्षण काय त्याचे? सर्व लक्षण एक एक मी विचारू का? मी शिकवतो ते समजतं क्रियाशक्ती. ना? म्हणजे तुमचं लक्ष किंवा माझ्या सांगण्याच्या
समजतं ना? लय वेळ आपण चर्चा केलो, जवळपास 45 मिनिट या योगारूढाच्या 3 लक्षणावरच चिंतन केलं आपण. सहज पहिला इंद्रिय निग्रह. संबंधी आसक्ती. इंद्रिया संबंधित जे विषय आहेत त्याच्यापासून आसक्ती करून घेणे, पहिलं लक्षण. दुसरं लक्षण पहिलं कर्म जे करतो कर्माची आपण कर्म आपल्या जीवनामध्ये त्याच्याबद्दल भी आसक्ती राहणे. आणि तिसरं संकल्पही करायचे. एक त्याग करायचा. मलिन संकल्प, एक शुद्ध संकल्प आणि एक निसंकल्प. मलिन संकल्प संपवायचे शुद्ध संकल्प करत करत आणि शेवटी तो शुद्ध संकल्प पण संपवायचा आहे. जसं आपण समाधी अवस्थेचा विषय करतो की नाही, ध्याता, ध्यान आणि ध्येय, ह्या समाधीमध्ये काय होत आहे, हे तिन्ही संपून जातात. तसं सगळे इथं म्हणजे फक्त एक ध्येय राहतंय, एक परमात्मा राहतो. ध्याता आणि ध्यान हे दोन्ही संपतात. तशा प्रकारे इथं हे शुद्ध संकल्पही संपवायचे आणि अशा 3 लक्षणांनी परिपूर्ण जो तो योगारूढस्तदोच्यते. आता हा जो 5वा श्लोक आहे ना, तो अति महत्वाचा. तुम्हा आम्हाला जीवनामध्ये कसं मनुष्य जन्म मिळालेला आहे, काय करतोय या मनुष्य जन्मानं, आणि या मनुष्य जन्मानं आपण काय करू शकतो, या मनुष्य जन्मानं आपण काय काय प्राप्त करू शकतो, किती महानता आहे या मनुष्य जन्माची आणि किती नीचता आहे, हे दोन्ही बी सांगितलं. आणि हे दोन्ही प्राप्तीचं ही एक जंक्शन पॉइंट आहे. उताराला पडून खाली घसरून पडा, या उंचाकडे जाऊन आनंद मिळवून घ्या. तो श्लोक 5वा कोण वाचेल? मग आता भगवंतानी आतापर्यंत कसं हे जे योगारूढ होतं ना, ते योगारूढ सुद्धा उद्धार करून घेण्याचंच लक्षण आहे की नाही. म्हणजे आपल्या जीवनाचा उद्धार होण्यासाठी तो योगारूढ व्हायचा आपल्याला. मग ही योगारूढ होण्यासाठी भगवंत या श्लोकामधून सामान्य जनांना, योगी साधकांना प्रेरणा देत आहेत. भगवंत यामध्ये माणसांना की तुम्ही म्हणजे तुम्हाला सहजतेनं प्राप्त आहे, ते साधनित मानवी जीवनाचं तुम्हाला उपलब्ध आहे आणि म्हणून तुम्ही या पद्धतीनं असं प्रेरणादायक हा श्लोक आहे. कोण वाचेल 5वा श्लोक? दत्तात्रेयजी, पूजाताई. मला वाटतंय सगळ्यांनी फक्त काही हे मंडळी ना आपल्या मोबाईलची हाजरी लावतात, स्वतःची हाजरी नाही लावत. पूनमताई वाचा हा 5वा श्लोक. जसा येईल तसा, मी आहे ना, सांगू की आपण. सर मैं अभी ज्वाइन हुई हूँ तो मेरे पास कुछ ग्रामेटिकल है नहीं उसका, तो मैं पढ़ नहीं पाऊंगी सर. हे खालची मंडळी कोण आहेत उपस्थित? मी वाचते सर. वाचा वाचा. कोण नाव, कोण वाचताय? शुभांगी पाटील. कोण म्हटलं वाचतो म्हणून? मी शुभांगी ताई. येस. हा. हा वाचा वाचा वाचा. उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादेत आत्मेव ह्यात्मनो वस्मादये. बरोबर आहे, म्हणा म्हणा, बरोबर, छान आहे. आत्मवे ह्यात्मनो बंधुरात्मवे रिपुरात्मनः. छान 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 छान, बरोबर आहे. असंच वाचायला प्रयत्न करायचा. उद्धरेदात्मना आत्मानं नात्मानमवसादयत् आत्मेव ह्यात्मनो बंधुर आत्मेव रिपुरात्मनः. आता इथं बंधू आणि रिपू हे 2 शब्द आलेत बघा. बंधू म्हणजे भाऊ, आपला सखा, आणि रिपू म्हणजे शत्रू. शत्रू. करेक्ट. हे मागच्या तासातच आपण ह्या शब्दाचा अर्थ बघितला होता. तर हा जो मानव आहे त्या आपल्या आत्म्याचा उद्धार करून घेण्यासाठी तो आपला सखाही आहे, आणि जर का वाईट वागला तर तो शत्रूही आहे. आपल्या द्वारा आपला उद्धार करावा, आपले पतन करू नये, कारण आपणच आपले मित्र बंधू आहोत, आपणच आपले शत्रू आहोत. हा श्लोक एकदम बऱ्याच म्हणजे
लोकांना हा पाठ असतो श्लोक. कारण काय, तूच आहेस तुझ्या कर्माचा एक, ते महाराजांचं एक आहे ना, काय तूच आहेस करता तुझ्या, हा तूच आहे तुझ्या जीवनाचा शिकवता. तुमच्या रत्नागिरीच्या पावसचे महाराज आहेत ना, समृद्धीताई, हा सर. स्वामी त्या पावसच्या स्वरूपानंद. महाराजांचं ते घोषवाक्य स्वामी आहे, स्वरूपानंद. स्वामी तूच आहेस स्वरूपानंद. तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हो. तेच या श्लोकाचं ते सार आहे. आपणच आपल्या, मग परमात्मा असं योगारूढ होण्यासाठी प्रत्येकाला प्रेरित करतायत. कशा पद्धतीनं बाबा, हा मनुष्य देह जो मिळालाय याच्यातून आपण आपला उद्धार करून घेऊ शकतो. उद्धार करून जर नाही घेतला, योग्य जीवन पद्धतीने जर नाही वागलो, तर हा मनुष्य देह स्वतःच्या आत्म्याचा शत्रू पण आहे. आता थोडस याचं विस्तृत आणखीन हा पण म्हणजे श्लोक, एखाद्या वेळी या श्लोकाचं वर्णन करा, अशा प्रकारे प्रश्न असू शकतो. तर हे बघा, आता आपल्या या मनुष्य देहाला स्वामी विवेकानंदांनी एव्हरी मॅन इज पोटेन्शियली डिवाइन पॉवर, प्रत्येक मनुष्य हा आत्मचैतन्य युक्त आहे, चेतना. एव्हरी मॅन इज पोटेन्शियली डिवाइन पॉवर, प्रत्येक मनुष्य हा आत्मचैतन्यमय आहे. मनुष्य तू बडा महान है, तेरे मुठ्ठियों में बंद तूफान है. समृद्धीताई, कुणाचा योग शिकवता तुम्ही? पतंजलीचा की नाशिकच्या योगग्रामचा, योगधामचा की नागपूरच्या? पतंजली. हा, पतंजली रामदेव बाबांचा शिकवता ना. मग नाही, त्यांचं हे भजन आहे. हा. हो सर. हा, पतंजली रामदेव बाबांचं हे भजन आहे पहा. मनुष्य तू बडा महान है, तेरे मुट्ठियों में बंद तूफान है. तू जो चाहे धरती को अंबर से जोड़ दे, तू जो चाहे नदियों के मुख को भी मोड़ दे, तू जो चाहे मट्टी से अमृत निचोड़ दे, तू जो चाहे धरती को अंबर से जोड़ दे. मनुष्य तू बडा महान है, तेरे मुठ्ठियों में बंद तूफान है. एवढं सामर्थ्य या मानवी देहामध्ये. मग एवढं सामर्थ्य या मानवी देहामध्ये असल्यानंतर हा शत्रू कसा काय होऊ शकतो? जर आपले इंद्रिय मन विषय या जर नियंत्रणात नसतील, तर तो शत्रू. आणि जर इंद्रिय मन आपलं जर नियंत्रणात ताब्यात असेल, तर तो बंधू. आणि मग इथं असं म्हटलेलं आहे, बाबा तूच तुझ्या जीवनाचा उद्धार करता आहेस. हे गुरु आहेत, हे शास्त्र आहेत, हे फक्त देव देविता आहेत, हे फक्त रस्ता दाखवतात. त्या रस्त्यावर चालायचं काम तर तुलाच करायला पाहिजे. तुझ्याच शरीर बळानं, तुझ्याच पायाच्या बळावर चलता यायला पाहिजे. तुझी भूक, तुझी गरज, तुझं सगळं जी काही आहे ते तुलाच प्राप्त करून घ्यायचं आणि ते तुलाच म्हणजे मिटवता यायला पाहिजे. एक म्हण नेहमी बघा आपल्याकडे पण आहे, गॉड हेल्पस दोज हू हेल्प्स देमसेल्फ. स्वतः. आज मी एका रिक्षातून बाहेर प्रवासाला चाललो होतो, तो रिक्षावाला मला म्हणे, साहेब चांगलं कर्म करणाऱ्याला देव स्वतः मदत करतो हो म्हणे. खरंच आहे की नाही बघा बरं. त्याला कळालं भगवद्गीता काय आहे ते. म्हणजे स्वकर्म जर केले, म्हणजे आपल्याला कळतंय की कोणतं वाईट कर्म आहे आणि कोणतं चांगलं कर्म आहे. हे आपला आत्मा मन मधून म्हणतंय, अरे हे चुकीचं आहे, हे वाईट आहे, तरी पण तो करतो, वाईटपणा करतो. ते पुढे येणार आहे तरी पण सांगून देतो. मग हे असं का करतो? मनामध्ये नाही, तरी पण आपण चुकीचे पावलं का बरं टाकतो? 3 गोष्टी, काम, क्रोध, लोभ, या 3 गोष्टीमुळं करू नये ते कार्य करण्याला प्रवृत्त होतो. आणि मग
ऋतुवत म्हणजे रिपुवत, तोच शत्रू आपल्या जीवनाचा. मग आपणच आपल्या जीवनाला मदत करत नाही तर देव कसा काय मदत करेल? म्हणून आपल्याकडे तुकाराम महाराजांचं म्हण आहे बघा, ज्यांना संसार नीट करता येतो त्यांना परमार्थही चांगला करता येतो. आपला उद्धार करणाऱ्यांना भगवान सहायता करत असतो. भोगविलासांना भोगविलासी जे मनमानीपणे वागतात आणि म्हणतात की मी असंच भोगविलासामध्ये जीवन जगणार, ते आता आपण जे 16 अध्यायात अभ्यास केला की नाही, ते काय आसुरीवाले ते म्हणत नाहीत का, भगवान भगवान काय करतो आमची मदत, आम्हीच एवढे मोठे आहोत, आम्हीच एवढे शहाणे आहोत, मी एवढा हे, मी तेवढा ते. मग अशा प्रकारे इंद्रियांचं आपल्या मनाची जर भावना झाल्या तर नक्कीच तो आपल्या जीवनाचा शत्रू. हे गुरु जे आहेत आपले, शास्त्र आहेत, देवी देवतांचे पूजा अर्चना आहे, हे जे अकर्मण्य असतात, अकर्मण्य, आळशी, प्रमादी, त्यांची मदत करत नाहीत. तर अशा प्रकारे एकंदरीत हा मनुष्य जीवन स्वतःचा म्हणजे उद्धार करून घेण्यासाठी सक्षम आहे आणि स्वतःला पतनासाठी सुद्धा कारणीभूत आहे. तोच 5वा श्लोक जो आहे त्याच्यानंतर जो 6वा श्लोक आहे त्याच स्वतःचा शत्रू आणि स्वतःचा मित्र या विषयाचं थोडंसं आणखी वेगळ्या पद्धतीनं व्यतिरेक आणि व्ययीय पद्धतीनं या पुढच्या श्लोकामध्ये त्याची थोडीशी आणखी विस्तृत चिंतन केलेलं आहे 6व्या श्लोकामध्ये. 6वा श्लोक कोण वाचेल? 6वा श्लोक सर मैं रीड करती हूँ सर. विशालराजी वाचा, 6वा श्लोक वाचा. हे 2-3 श्लोक आपल्याला पाठ व्हावेत. 5वा, 6वा, 3रा, 4था जसं जमेल तसं वाचा. नाही आणले सर सोबत डॉक्युमेंट्स, वर्गावर आहे मी, अभ्यासिका चालू आहे. हेही मी सांगितलोय की आपण ग्रंथ वाचतोय तर ज्ञानेश्वरीमध्ये पण हे श्लोक आहे. स्वतंत्र भगवद्गीता ग्रंथ असेल तरी उपयोगी आहे, तो पण समोर असला तरी चालतो. दोन्हीपैकी कुठलाही ग्रंथ सोबत ठेवा, समोर ठेवा. अर्चनाताई वाचा. बंधुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत. बरोबर. अनात्मनस्तु, नसतू नाही, नसतू ते अर्धच आहे ना, म्हणून ते अर्धच उच्चार करायचा. अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्ते तात्मेव शत्रुवत. मग थोडस विस्तृतपणे तो आपणच आपला मित्र आणि शत्रू कसे आहोत म्हणजे मागच्या श्लोकाच्या पूर्वार्धाची व्याख्या या पुढील श्लोकात सांगितलेली आहे. ज्याने आपणच आपल्याला जिंकले आहे त्याच्यासाठी आपणच आपला बंधू आहोत आणि ज्याने आपणच आपल्याला जिंकलेले नाही अशा अनात्म्याच्या आत्म्याचा शत्रुत्वात शत्रूप्रमाणे वर्तन करतो. तो आत्माच आपला मग शत्रूप्रमाणे वर्तन करतो. ज्यानं आपल्या आता थोडक्यात एकंदरीत बघितलं तर आपल्या मनबुद्धी इंद्रियावर म्हणजे साधन चतुष्टयावर आपलं नियंत्रण असावं, त्याच्यावर आपण भरकटू देऊ नये आणि तो व्यक्ती म्हणजे आपल्या जीवनाचा उद्धार करणारा मित्र आहे.
आता एकंदरीत जर आपण बघितलं की एकाच ठिकाणी अशा दोन विरुद्ध गोष्टी असू शकतात का हो? या आपल्या जीवनाचा उद्धार करणारा बंधू आणि शत्रू हे दोन्ही एकाच आपल्यातच आहेत. असं विचित्र आहे हे मनुष्य जीवन, की शत्रू बी आपणच आहोत, आपण मित्र, ते दोन्ही आपल्यातच आहेत. ज्याचा वापर करायचा ते वापर करून आपण आपलं भलं करून घ्यायचं. ज्याचं मन जिंकलं तो मनुष्य बंधू, आणि ज्याचं तो जनन मरण रूपी संसार सागरातून रक्षा करून घेतो, सच्ची म्हणजे खरी शांती प्रदान करून घेतो, आत्म्याला सच्चिदानंद स्वरूपापर्यंत प्राप्त करून घेतो. अशा प्रकारे ज्यांनी मन जिंकलंय, ज्यांनी इंद्रिय जिंकले, तो आपला महाउपकारी ठरतो. आता इथं एक महत्वाचा विषय दिलेला, बाह्य बंधू हे बाहेरून आपला आता सख्खे भाऊ, मित्र, परिवार किंवा हे आणखीन काही जवळच्या आपल्या साधनेनं ही थोडेसे कमी आपले बंधू आहेत. परंतु सगळ्यात मोठा बंधू ते जे आहेत ना, आपल्याला या आपली असली साधना आपल्या मनावर असं नियंत्रण असावं की या जन्मातच नाही तर त्याचा उपयोग पुढच्या जन्मासाठी व्हावा. बाह्य बंधूच नाही तर अंतर्गत बंधूंची सुद्धा अशी स्थिती व्हावी. आणि त्याच्या उलट बाह्य शत्रू कमी, परंतु अंतर्गत जे शत्रू आहेत ते अंतर्गत शत्रू, ज्याला असंयमित चित्त म्हणू, ते या तर जीवनाचं वाटोळ करतातच, परंतु पुढच्या जीवनामध्ये सुद्धा ते आपल्या सोबत येऊन तिथेही आपल्या समोर एक अडथळा निर्माण करतात. म्हणून हे अंतर्गत शत्रू त्यांना जिंकणं महत्वाचं आहे. आणि ते अंतर्गत शत्रू म्हणजे ते मी म्हटलो ना, काम, क्रोध हे अडचणी आहेत. आणि तेच आपल्या या संसार समुद्रामधून तरुण जाण्यासाठी मोठे जंगली भूत म्हटले त्यांना, मोठे शत्रू, शिकार करणारे शत्रू. आणि ते एक जन्मात नाही, जन्मांतरापर्यंत ते आपल्याला अडचणी करत राहतात. तर अशा प्रकारे आपण आपला विवेक जागृत करून मनाद्वारे मनाला जिंकून, इंद्रियांना जिंकून शत्रूला मित्र बनवा. आणि मनाला जिंकल्यानंतर तो आपला बंधू सारखं तो राहतो. आणि मग मुक्तीधामापर्यंत पोहोचण्यासाठीचा एक सुखावह मार्ग बनतो. आता इथं ते आपल्याला माहितीच आहे, आत्मा म्हणजे केवळ फक्त आत्माच नाही तर मन, इंद्रिय, शरीर, बुद्धी या चौघांना मिळून म्हणतो आपण. तर अशा आत्मनाजित, आत्म्याला जिंकण्याला व्हावा असं सांगितलं आहे. आता 3 छोटे प्रश्न विचारतो आणि आजच्या वर्गाला आपण समापन करूया. या जगतामध्ये आपला उद्धार करणारा कोण आहे? आपणच आहात, आपण स्वतः. हा, छान, बरोबर. मनुष्याचा बंधू कोण आणि शत्रू कोण? मनुष्याचा बंधू कोण आणि शत्रू कोण? आपणच बंधू आणि आपणच स्वतः- शत्रू आहोत. स्वतःच. छान 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 छान. मग बंधू केव्हा? पूजाताई प्रकट झाल्या. पूजाताई, बंधू केव्हा असतो आपण? इंद्रियावर नियंत्रण केल्यावर. हा, बरोबर आलं. जेव्हा इंद्रियावर आपण नियंत्रण. हा, बरोबर आहे, बरोबर. मनाला आपण वश केल्यानंतर आपण बंधू. आणि शत्रू केव्हा? इंद्रिय मन वश नसेल, नियंत्रण नसेल तर शत्रू. ते थोडस मनुष्याचा बंधू जिंकल्यानं मन हा मनुष्याचा बंधू, तर जे अजित मन आहे तो मनुष्याचा शत्रू. अशा प्रकारे 6 श्लोकापर्यंत आलोय आपण. आणि आता हे जवळपास पुढं ह्या अशा योगारूढ जो व्यक्ती आहे,
आपणच आपल्यावर विजय मिळवल्याचे परिणाम काय होतात, याचं उत्तर पुढच्या 3 श्लोकामध्ये आहे. 7वा, 8वा आणि 9वा तो उद्या आपण चिंतन करू याचं. आणि जे प्रश्न येणारे श्लोक आहेत त्याचं थोडस जास्त चिंतन करूया, आणि जे सहज संबंधित श्लोक आहेत त्याच्यासाठी थोडं पुढे पडू जे. आता याच्यामुळे पुढे एक महत्वाचा प्रश्न आहे, निरुद्ध चित्त. निरुद्ध चित्त आणि योग्याची तयारी, म्हणजे योग्याला आसन कसं असावं, त्याला त्याची शारीरिक स्थिती कशी असावी, याच्यावर पण प्रश्न आहे, त्याचंही चिंतन करू. चला, काय हरकत नाही. निरुद्ध चित्ताकडे 20व्या श्लोकात आहे तो. यत्रोपरमते चित्तन निरुद्धम योग सेवया यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यति. तर तो आपण पुढं उद्या परत पुढच्या श्लोकाचं चिंतन करणार आहोत. छान.